आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज. मी पूजा. साक्री तालुक्यातील घाणे गावातून शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. जंगलातून येणाऱ्या रानडुकरांच्या कळपाने एका शेतकऱ्याच्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून भरपाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील शेतकरी गिरधर मासुळे यांच्या शेतातील सुमारे 3 बिघे मका पिकाचे गेल्या 5 ते 6 दिवसांपासून रात्रीच्या वेळी रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जंगलातून येणारे रानडुक्कर शेतात घुसून उभे पीक अक्षरशः उद्ध्वस्त करत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी स्वतः शेतात दाखल झाले आणि नुकसानग्रस्त पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून नियमानुसार पंचनामा केला. दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून तातडीने मिळावी अशी मागणी शेतकरी गिरधर मासुळे यांनी केली आहे. तसेच जंगलालगतच्या शेतांमध्ये वारंवार होणाऱ्या रानडुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाने कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून वनविभाग आणि प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते याकडे आता घाणेगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी आकिब सय्यद, साक्री. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.